श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अखंड मंडलाकारं व्याक्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1274व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन शुद्ध सप्तमी, शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचे पठण सुरू आहे। पुढील प्रश्न आहे, सामान्य माणसाने जीवनात कसे वागावे? परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण सरस्वती स्वामींनी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे सांगितले की जाणता अजाणता कधीही देवावर टीका करू नका, देवाबद्दल अपशब्द बोलू नका। तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द व केलेल्या प्रत्येक कृत्याची अप्रत्यक्षरित्या नोंद होत असते हे विसरू नका। काही पंथांचे लोक भगवान राम व कृष्ण यांच्यावर टीका करतात, ह्या देवता नाहीत असे म्हणतात। हे संपूर्णपणे चुकीचे आहे, मूर्खपणाचे आहे। माझ्या शब्दावर तुम्ही संपूर्ण विश्वास ठेवा, माझ्या शब्दावर कधीही संशय घेऊ नका। मी कधीही तुम्हाला चुकीचे सांगणार नाही। कलियुगात तुम्ही जिवंत असेपर्यंत देव न्याय देतात। तुम्ही सात्विक गुणाने जगा, तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही। तुम्ही कोणाचेही वाईट करू नका, तुम्ही स्वतः कोणाला त्रास देऊ नका, कोणामार्फतही त्रास देऊ नका। न्याय नेहमी सत्याच्या बाजूनेच राहणार, म्हणूनच सत्यमेव जयते असे म्हणतात। बाहेर कित्येक दुःखी व कष्टी माणसं आहेत, त्यांची व सत्पुरुषांची भेट होत नाही। त्यांना ह्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडत नाही। दुःख भोगण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच पर्याय उरत नाही। मनुष्य देहात जीवात जीव असेपर्यंत न्याय मिळतो, इतकी प्रचंड शक्ती जागृत आहे। आपण तसे फार दुर्बल आहोत, भोगण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही। हे अत्याचाराने वागतात, त्यांच्या नशिबाने त्यांना न्याय मिळतोच। नियतीपुढे कोणाचाही वशिला चालत नाही। आपण भारतीय ग्रंथांवर विश्वास ठेवतो, तसेच आपल्या धार्मिक ग्रंथातही हे सांगून ठेवले आहे की नीती नियमाने वागा, तुम्हाला जीवनात त्रास होणार नाही। हा न्याय खुद्द भगवंतांना देखील चुकला नाही। रामायणामध्ये वानरश्रेष्ठ वालीला झाडा आडून रामचंद्रांनी बाण मारून त्याचा नाश केला। कृष्णावतारात श्रीकृष्णाला पारधीचा बाण लागून शेवटी मृत्यू आला। भगवंत स्वतः सर्व जाणत असतानाही त्यांनी काही केले नाही, ते सत्ययुग होते। राम अवतारामध्ये केलेल्या कर्माची फळे पुढील जन्मात म्हणजे कृष्णावतारात फेडावीच लागतात, हे त्यांना देखील कळत होते। ज्या कृष्णांनी अनेक रथी महारथींना युक्ती प्रयुक्तीने लोळवले, ते दिव्य शक्तीने पारध्यालाही थांबवू शकले असते, परंतु त्यांनी तसे केले नाही, नियतीच्या नियमाविरुद्ध गेले नाहीत। हत्या म्हणजे मनुष्य हत्या हे सर्वात मोठे वाईट पाप आहे। कपट व स्वार्थीपणा ह्या पापाला कारणीभूत असतात। इतर किरकोळ पापे तुमच्या रोजच्या उपासनेने नाहीशी होतात। जे धंदा व्यवसाय करतात, व्यवहारात वागतात, त्यांना काही कारणास्तव खोटे बोलावेच लागते। जर सत्यवादी राहिले तर भीक मागण्याची वेळ येईल। काही क्षुल्लक पापांचे देवदर्शनाने व साधनेने रोजच्या रोज क्षालन केले जाते। महापाप मात्र करू नका। जमिनीवर पडलेले पाणी काही वेळाने वाळतेच ना, ही ओल जमिनीवर कायम राहत नाही। एखाद्याचा खून करणे अथवा करविणे महापाप आहे। एखाद्याबद्दल मनात राग येणं हे पाप नाही, ही गोष्ट तेवढी वाईट नाही। एक हुशार मिलिटरी ऑफिसर तेथील कोर्टात न्याय देण्याचे म्हणजे कोर्ट मार्शल करीत होता। एकदा एका ड्रायव्हरने अक्षम्य गुन्हा केला। या ऑफिसरने सर्व गोष्टींचा विचार करून त्या ड्रायव्हरला नोकरीवरून काढून टाकले। तेव्हापासून त्याच्या मनात ही गोष्ट सलत होती।
त्या ड्रायव्हरच्या बायको व मुलावर अन्याय झाला नाही का? त्याने योग्य न्याय दिला हे पाप आहे का? असे मला विचारले. मी त्याला खुलासा करीत सांगितले की तुम्हाला ज्या वेळेला न्यायदानाच्या खुर्चीत बसवले म्हणजे त्या खुर्चीची जी कर्तव्य असतील ती तुम्ही प्रामाणिकपणे पूर्ण केली पाहिजेत. कोणाला नोकरीवरून कमी करणे, कोणाला काही वर्ष शिक्षा देणे किंवा एखाद्याला फाशी देणे ह्या कृत्याला पाप म्हणत नाहीत. उलट ह्या कृत्याला स्वतःच्या सत्सत विवेक बुद्धीला स्मरून दिलेला न्याय म्हणतात. तुम्ही रोज देवांचे नामस्मरण करता, उपासना करता, त्यामुळे आज केलेली किरकोळ पाप उद्या शिल्लक राहत नाहीत. उद्या केलेली क्षुल्लक पाप परवा दिवशी शिल्लक राहत नाहीत. जर तुम्ही जास्त पापी असता तर तुम्ही ह्या आश्रमात येऊ शकला नसता व तुमची व माझी भेट होऊ शकले नसती. जशी शुद्ध हवा खेळते, शुद्ध स्वरूपात वारा वाहतो व सुगंध घेऊन जातो, तशी तुमची रोजची क्षुल्लक पाप रोजच्या उपासनेने नाहीशी होतात. आपल्या श्रद्धा ईश्वरावर का असाव्यात? तर आपल्याला वाईट वागण्याची बुद्धी होऊ नये. अनावधानाने जर एखादी वाईट चूक घडली तर ते भोगण्यासाठी शक्ती मिळावी, जीवनात काहीतरी आधार असावा, म्हणून ईश्वरावर संपूर्ण श्रद्धा ठेवणं आवश्यक आहे. आमच्यासारख्या पुरुषांना भगवंत मुद्दाम जन्माला का घालतात याचा विचार करा. आमच्या उपदेशाने तुम्हाला चांगले वागण्याची बुद्धी व्हावी व आमच्या दर्शनाने तुमचे दोष कमी व्हावेत. तुमची किरकोळ पाप कमी व्हावीत यासाठी तर आमचा जन्म असतो. तुमच्या मनात जे नाना तऱ्हेचे वाईट तरंग उठतात ते थांबवून तुमच्या विचाराला योग्य दिशा मिळावी हा या दर्शनाचा हेतू असतो. जिथे गुणांचे भांडार व बुद्धिमत्ता असते हेच खरे परमेश्वर स्वरूप असते हे आपण ओळखावे लागते. तुमच्या कल्पनेप्रमाणे तो कधीही सिनेमात दाखवल्याप्रमाणे हातात शंख, चक्र, गदा, पद्म घेऊन येणार नाही व मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुला काय मागायचे ते मागून घे असे कधीही विचारणार नाही. तुम्हाला दर्शन देण्यासाठी त्याचं काय अडलं आहे? तुमच्या कल्पनेप्रमाणे कदापिही घडणार नाही. जो आतही पवित्र आहे, बाहेरही पवित्र आहे, हे त्याचे खरे स्वरूप आहे आणि तुम्हाला हेच पुरेसे आहे. तुम्हाला कधीही त्याचे सदेही दर्शन होणार नाही. मिठाच्या बाहुलीने समुद्राचा शोध घ्यायचे ठरवले तर चालेल का? चालणार नाही, कारण तिची क्षमता अगदीच कमी आहे. तसे तुमचं आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, परमपूज्य सद्गुरूंनी केलेल्या या खुलाशाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.